नमस्कार, मी शिल्पा गुजर. पुणे बस डे संदर्भातल्या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पुणे बस डेला समाजातून मोठा पाठिंबा मिळतोय. आज पुण्यातल्या अनेक शाळांचे मुख्याध्यापक, संस्था प्रमुख आणि इतर पदाधिकारी यांनी एकत्रितपणे सकाळ बस डेला आपला पाठिंबा जाहीर केलाय. शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी बस सेवेचा वापर करण्यास या सर्वांनीच पसंती दिली आहे. पुणे शहरातल्या शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची एकूण संख्या 5 लाखांच्या घरात आहे. तर त्यांना शिकवणारे कर्मचारी 50,000हून अधिक आहेत. या सगळ्यांची वाहतूक करणाऱ्या अधिकृत वाहनात 2180 स्कूल बस, 4500 व्हॅन आणि 9000 रिक्षा आहेत. म्हणजे ही संख्या 15,000हून अधिक आहे. या वाहतुकीपेक्षा बस सेवा जर विद्यार्थ्यांना मिळाली तर अधिक सोयीस्कर असल्याची सूचना काही शिक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडून आली होती. सकाळ बस डेच्या पार्श्वभूमीवर सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी याच सूचनेवरून पुण्यातल्या शिक्षण संस्था आणि शाळांच्या प्रतिनिधींशी आज संवाद साधला. ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉक्टर श्री बालाजी तांबे आणि ज्येष्ठ रेडिओलॉजिस्ट डॉक्टर प्रकाश भावे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर पुणे सकाळचे संपादक मल्हार अरणकल्ले, सकाळ टाइम्सचे निवासी संपादक राहुल चंदावरकर हेही यावेळी उपस्थित होते. Here we can start something like kinderwagon, which is wagon for the or a vehicle for the children. And why just school children? Even college students can opt for it. By enticing this entire or making this entire crowd of 5.5 lakh, if we can address this issue, we'll not only reduce the pollution, we'll also reduce the expense incurred by the individual. So I hope that this concept will be taken up in a very right spirit, and we'll get the adequate data. If at all he has to go by any vehicle, it should be a fantastic, very good, comfortable vehicle where there should be enough light, good glass windows and nice seat which are good for the students, apart from the other suggestions which are here mentioned in the book. But the vehicle should be so nice that every student should wish that, yes, I want to go by my bus. For that, this idea of having common bus service for the city is very important. या निमित्तानं अनेक शिक्षण प्रतिनिधींनी सूचना मांडल्या. त्यांच्या सूचनांवर सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनीही आपली प्रतिक्रिया नोंदवली. तसंच प्रसन्न ट्रॅव्हल्सचे संचालक प्रसन्न पटवर्धन यांनीही या उपक्रमाचं कौतुक केलंय. I think what we are doing is we want the parents to tell us what they want for their children. We have marked some of the facilities on the form, if you notice. Yes. When we print those 4 pages for you, we are planning to reach out to all the 300,000 students that are out there in the city. So maximum response if we can get. I think collectively all of you, I think almost 100% of the schools have participated today. So once you tell us the numbers, we will definitely be able to tell the parents as to what the services are. But more importantly, what is it that they want? Because, as we were talking to various mothers, various, fathers and, teachers, principals, many of them had very interesting suggestions that we had not thought of. So we'd like to take the feedback as well. आता आपण 1 नोव्हेंबर बद्दलची चर्चा करत नसून परमनंट सोल्युशन बद्दलची चर्चा करतोय. आणि नर्सरींचा जो विषय आहे, तर नर्सरी असू दे किंवा सिनियर केजी असू दे, या सर्व बसमध्ये अटेंडंट हा असणार आहे. आणि हा वेल ट्रेंड अटेंडन्स असेल. मग इट कुड बी लेडी अटेंडंट किंवा मेल अटेंडंट. त्यामुळे लहान मुलं असली तरी सुद्धा सगळीच मुलं लहान आहेत असं समजूनच त्यांची काळजी घ्यायची व्यवस्था ऑलरेडी या बसमध्ये असणार आहे. प्रयत्न असा आहे की इंडियन मुलांना सुद्धा फॉरेनर सारखी सर्व्हिस मिळावी. पुण्यातल्या प्रथितयश शिक्षण संस्था आणि शाळांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. सकाळच्या पुढाकारातून होणाऱ्या या उपक्रमाला सर्वांनीच पाठिंबा दिलाय. जी मुलं ट्रॅफिक क्रॉस करून येतात त्या मुलांसुद्धा सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूसुद्धा हा उपक्रम अतिशय चांगला आहे. तिसरी गोष्ट, दुसरी म्हणजे सगळी मुलं ॲट ए टाईम येऊ शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे रिक्षेमध्ये जी कोंबाकोंबी होते ती एक टळू शकेल. आपल्या समाजाच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी अशा जर समाजामध्ये पुढे आणून आपल्याला जर त्याच्यामध्ये सोल्युशन देत आहे तर खूपच छान. मला तरी असं वाटतं की 1 नोव्हेंबरला प्रत्येकानं बसनेच यावं. पुणे बस डे हा पुण्यातल्या सार्वजनिक वाहतुकीचा गुंता सोडवण्यात महत्त्वाची भूमिका निभावेल असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. शिक्षण क्षेत्रातल्या प्रतिनिधींनी बस सेवेसाठी दिलेला पाठिंबा ही याचीच सकारात्मक सुरुवात आहे असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही.
साम मराठी, पुणे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनीही आपल्या पक्षाचा पुणे बस डेला पाठिंबा असल्याचं म्हटलंय. 1 नोव्हेंबरला आपल्या पक्षाचे पुण्यातील कार्यकर्ते बस डे या उपक्रमाला हातभार लावतील असंही त्यांनी सांगितलं. पुणे शहराची झपाट्याने वाढ होतीये. ही वाढ होत असताना पुण्यातील वाहतुकीची समस्या खूप बिकट होत चाललेली आहे. पुणे शहरामध्ये वाहनांची संख्या वाढतीये, त्यामुळे प्रदूषण वाढते. पुणे शहरातील वाहनांची संख्या कमी करण्यासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक परिवहन सेवेचा वापर लोकांनी करणं गरजेचं आहे. यासाठी सकाळ माध्यम समूहानं पुढाकार घेतलाय. 1 नोव्हेंबरला पुण्यामध्ये पुणे बस डेचं आयोजन करण्यात आलंय. पुणे बस डे यशस्वी करण्यासाठी राजकीय पक्षांचा पाठिंबा असणं गरजेचं आहे. याबद्दल अधिक चर्चा करूयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत. मुनगंटीवार साहेब, पुणे शहराचा जो विस्तार होतोय, एकूणच या विस्ताराबद्दल किंवा पुणे शहरामध्ये ज्या मूलभूत सोयीसुविधा हव्या आहेत त्यांचा जो अभाव पाहायला मिळतोय, याबद्दल आपल्याला काय वाटतं? नाही, हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये नागरी लोकसंख्या वेगाने वाढते आहे. देशामध्ये एकूण नागरी लोकसंख्येचं प्रमाण हे 27% आहे. तेच महाराष्ट्रामध्ये 49% आहे. आणि आपण जेव्हा विचार करतो तेव्हा पुण्यासारखं शहर हे इतक्याच झपाट्याने वाढते आहे. आणि पुणे शहरातल्या ज्या मूलभूत समस्या आहे, लोकांच्या गरजा आहे, जीवन तर जगायचं आहे पण ते उत्तम जगता आलं पाहिजे आणि याची जबाबदारी शासनावर, स्थानिक स्वराज्य संस्थेवर आहे. या मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून खरं तर मी तुमचं म्हणजे सकाळ माध्यमांचं अभिनंदन करतो. राजकीय पक्ष म्हणून हे खरं आहे की अशा सामाजिक समस्या, नागरी समस्या यासाठी आम्ही प्रयत्नपूर्वक लढा देण्याचा प्रयत्न करतो. पण याला समाजाची आणि जेव्हा आपल्यासारख्या माध्यमाची साथ लागते तेव्हा आनंद होतो. सकाळ माध्यम समूहाला आमच्या शुभकामनाच नव्हे तर आमचा पक्ष पूर्ण शक्तीने या उपक्रमात तुमच्या सोबत राहील आणि अशा सूचनाच आम्ही आमच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना निश्चितपणे देऊ. पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तुम्ही आता जी पाहता त्यामध्ये काय बदल व्हायला हवेत असं तुम्हाला वाटतं? नाही, सार्वजनिक ज्या वाहतूक व्यवस्था आहे त्या सशक्त करायची आवश्यकता आहे. आणि त्या सशक्त करायचं असेल तर मग कुठं बसेसची संख्या वाढवावी लागते. ज्या थोड्याशा दूरच्या रस्त्याच्या बसेस आहेत त्या एअर कंडिशन, स्वच्छतेच्या बाबतीत चांगले केले पाहिजे. टॅक्सीच्या संदर्भात सिंगापूरमध्ये जर तुम्ही मोबाईल केला तर 2 मिनिटाच्या वरती, 3 मिनिटाच्या वरती टॅक्सी यायला लागत नाही. आणि नुसतं टॅक्सी येत नाही तर जेव्हा तुम्ही फोन करता तेव्हा तुमच्या मोबाईलवर त्याचा रूट येतो की ती टॅक्सी कुठून येत आहे. या साऱ्या त्यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग केला. मला वाटतं की जर उद्या पुण्यामध्ये आपण ही तंत्रज्ञानाची व्यवस्था केली, मी घरून रेल्वे स्टेशनवर जायचं आहे, मी त्या मोबाईलवर किंवा फोनवर टॅक्सी पाहिजे म्हणून सांगितलं तर ती किती मिनिटात येईल, ते कोणत्या रस्त्याने येत आहे हे जर मला समजायला लागलं तर मी स्वतः टॅक्सीचा उपयोग करेन. बस नियमित धावल्या तर मी त्याचा योग्य उपयोग करेन. आणि शेवटी सिंगापूरमध्ये जसं गाड्यांवर नियंत्रण केलं, याही संदर्भात आज नव्हे पण याचाही अभ्यास एकदा केला पाहिजे. शेवटचा प्रश्न असा की 1 तारखेला पुणे बस डेचं आयोजन केलेलं आहे. त्या दिवशी सर्व नागरिकांनी जर समजा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर केला तर एक रोल मॉडेल तयार होईल असं तुम्हाला वाटतं का? आणि तुम्ही तुमच्या पक्ष कार्यकर्त्यांना आणि पुणेकर नागरिकांना काय आवाहन करा? मी पुणेकर नागरिकांना तर आवाहन भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून निश्चितपणे करतो आहे की सकाळ माध्यम समूहाने जो उपक्रम सुरू केला त्या उपक्रमाला अंतःकरणापासून सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे. आणि पुण्यातल्या भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत त्यांना मी स्वतः या संदर्भामध्ये सूचना करेन की एक महत्त्वाचा विषय घेऊन जर सकाळ माध्यम समूह बाहेर निघाला आहे तर हा विषय तडी जाईपर्यंत सर्वांनी एकत्र येऊन याचा विचार केला पाहिजे. पुण्यातल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबद्दल एक असं उदाहरण आपण प्रस्तुत करूया की इतर शहरांनी सुद्धा त्याचा आदर्श घ्यावा. तो एका क्षणात होणार नाही याची जाणीव मग आहे, पण टप्प्याटप्प्याने आपण टार्गेट ओरिएंटेड वर्क, लक्ष डोळ्यासमोर ठेवून जर आपण कामाला सुरुवात केली तर निश्चितपणे आपण जो उपक्रम हाती घेतला आहे तो उपक्रम यशस्वी होईल. आणि 1 तारखेच्या या बस डेचा जे आवाहन आपण केलं आहे
त्या आव्हानाला सर्वांनी प्रतिसाद देत त्या दिवशी गाडी न वापरता आपण जर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग केला तर आपल्या हे लक्षात येईल की त्या दिवशी वाहतुकीवर पडणारा ताण असेल, प्रदूषण असेल, हे किती कमी होऊ शकतं आणि मग त्या दृष्टिकोनातून भविष्याचा विचार आपल्याला करता येईल. सुधीर मुनगंटीवार यांच्या मते 1 नोव्हेंबरला जे पुणे बस डेचं आयोजन केलेलं आहे ते एक महाराष्ट्रातील सर्व शहरांना रोल मॉडेल असावं आणि त्यांनी पुणेकर नागरिकांना त्याचसोबत भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आवाहन केलेलं आहे की त्या दिवशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा आणि पुणे बस डे यशस्वी करावा. कॅमेरामन अनिल सौंदाडेसह महेंद्र मोरे, साम मराठी, मुंबई. पुणे बस डे या उपक्रमाविषयी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी महेंद्र मोरे यांनी. पुणे शहराची झपाट्यानं वाढ होतीये. ही वाढ होत असतानाच पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा एक मोठा विषय या ठिकाणी बनलेला आहे. पुणे शहरामध्ये वाढत्या वाहनांची संख्या लक्षात घेता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी सकाळ माध्यम समूहानं पुढाकार घेतला आहे आणि 1 नोव्हेंबरला पुणे बस डेचं आयोजन केलं आहे. या बस डेसाठी सर्वपक्षीय सहकार्याची गरज आहे. याबद्दल अधिक बोलण्यासाठी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आपल्यासोबत आहेत. पाटील साहेब, पुणे शहराची जी झपाट्यानं वाढ होतीये याबद्दल आपलं काय मत आहे? ही नियंत्रित वाढ व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटतं का? नाही, एकतर मी सकाळ उद्योग समूहाचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगला विषय आणि विशेषतः पुणे शहरातला वाहतुकीचा म्हणजे ट्रॅफिकचा जो विषय आहे हा खूप महत्त्वाचा विषय आपण चर्चेला घेतला आणि त्यातून आपण पुढाकार घेतला, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. एक गोष्ट निश्चित आहे की पुणे शहर आता एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर होऊ लागलेलं आहे. एकतर शिक्षण क्षेत्राचं माहेरघर आहे, सांस्कृतिक आहे, क्रीडा आहे, कला आहे आणि पूर्वीच्या काळापासून पुणे शहरामध्ये वास्तव्य करण्याची अनेक लोकांची इच्छा असते आणि त्यामुळे हे शहर वाढतं आहे. आता हे नागरीकरण जे झपाट्याने वाढतं आहे, आता खरं म्हणजे त्याला भविष्यातली वाढणारी जी काही हद्दवाढ असेल आणि आता शहरामध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आपलं आहे, मला असं वाटतं त्याचा एक प्रॉपरली मास्टर प्लॅन ज्याला म्हणतो आपण, हा राजकारणाच्या पलीकडे सर्वांनी एकत्र बसून करण्याची आवश्यकता आहे. कारण जर वेगवेगळ्या पद्धतीने जर अशीच वाढ होत गेली तर नागरी सुविधा उपलब्ध करण्यासाठी अडचणी खूप येत आहेत. ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. नागरी सुविधांची अडचण आहे, पण सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम पुण्यातला आपण आता जे सगळ्यांसमोर आहे तो म्हणजे पुण्याची वाहतूक व्यवस्था. सगळ्यांकडे 2 व्हीलर आहेत, जो 4 व्हीलर सगळीकडे रस्त्यावरती येत आहेत. यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कुठेतरी कोलमडली असं आपल्याला वाटतं का? एक तर मला असं वाटतं की जसं परदेशामध्ये अनेक शहरामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला टॉप प्रायोरिटी दिलेली आहे, तसं प्राधान्य मला असं वाटतं या शहरामध्ये आपल्याला द्यावंच लागणार आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आपल्याला अधिक सक्षम कशी करता येईल आणि ती अट्रॅक्ट करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील आपल्याला. आणि म्हणून हा विषय शहराचा ट्रॅफिकचा विषय हा खूप महत्त्वाचा आहे आणि तो जर कमी करायचा असेल आपल्याला तर रस्त्यावरची वाहनांची संख्या ही आपल्याला कमी करावी लागणार आहे. एका माणसाने एक गाडी स्वतःकरता वापरायची, त्याच्यापेक्षा जर एका गाडीमध्ये 4 माणसं जाऊ शकली समजा, ज्याचा रोजचा दैनंदिन जे कामकाज करतात ते. शिवाय फ्लोटिंग पॉप्युलेशनसुद्धा ह्या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात येतं, कारण मुंबईनंतर पुणेच डेस्टिनेशन आहे. त्यामुळं फ्लोटिंग पॉप्युलेशनचे ट्रान्सपोर्टेशन प्लस तिथले रहिवासी त्यांचं ट्रान्सपोर्टेशन ह्याचा एक एकत्रित प्लॅन करावा लागेल असं मला वाटतं. एकूणच या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही म्हणालात की एका माणसानं एका गाडीमधून 4 व्यक्ती गेले पाहिजेत, त्याप्रमाणेच पुणे बस डेचं आयोजन केलेलं आहे. त्या दिवशी पुणेकरांनी बसमधूनच प्रवास करावा असं आवाहन सकाळ माध्यम समूहातर्फे करण्यात येतं. मला असं वाटतं की हा बस डेचा जो आपण 1 तारखेला उपक्रम घेतलेला आहे तो स्वागतार्ह आहे आणि मी स्वतःही प्रयत्न करणार आहे त्या दिवशी बसने प्रवास करण्याचा. आणि मला असं वाटतं सर्वांनीच जर ह्या पब्लिक ट्रान्सपोर्टचा जर आपण वापर केला तर एकतर पोल्युशन कमी होईल, ट्रॅफिकमधलं जे काही रहदारीमुळं जी काही तिथं खूप गुंतागुंत वाढलेली आहे ती कमी होईल आणि विशेष करून सहजपणानं आपण ह्या शहरामध्ये प्रवास करू शकतो हाय आणि शिवाय कॉस्ट सेव्हिंग पण आहे. तर मला असं वाटतं की बस डे हा अतिशय चांगला उपक्रम आहे. मी शुभेच्छा देतो आणि सर्व पुणेकरांनी, सर्व राजकीय पक्षांनी, सर्व संघटनेने आणि सर्व शहरातल्या सर्व लोकांनी या बस डेचं स्वागत करावं आणि त्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा. एकूणच हर्षवर्धन पाटलांचं असं म्हणणं आहे की पुणे बस डेचं त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि ते स्वतःही या दिवशी पुण्यामध्ये बसमधनं प्रवास करण्याचा प्रयत्न करणार आहेत. कॅमेरामन अनुप कुलकर्णीसह महेंद्र मोरे, साम मराठी, मुंबई.